Dear student, in the last lecture, we have seen human eye and working of its lens. मागच्या तासाला आपण मानवी डोळा जो आहे तर तो मानवी डोळा आणि मानवी डोळ्याचं असणारे काही कार्य किंवा भिंग जे आहे तर त्या भिंगाचं कार्य त्या ठिकाणी कसं चालतं हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन ऑफ ह्युमन आय पाहिजे. मानवी डोळा जो आहे तर तो मानवी डोळा आणि मानवी डोळ्याची असणारी काही रचना जी आहे तर ती रचना त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये आयलिड, पापणी, प्युपिल्स, बाहुली, त्याच्यानंतर स्क्लेरा, ब्रूडपटल, इरिस, बुबुळ, कॉर्निया, कडा, त्याच्यानंतर आपण रेटिना त्या ठिकाणी पाहिली, दृष्टीपटल, कॉर्निया, पारपटल, अशा प्रकारचे असणारे काही भाग जे आहेत तर ते भाग त्या ठिकाणी मानवी डोळ्याचे असणारी काही रचना जी आहे तर त्या रचनेमधले त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर आपल्याला आपण हेही त्या ठिकाणी पाहिलंय की दूरवर असणारी जी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू जर आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे जर असेल तर दूरच्या वस्तूकडून येणारा जो काही प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशामुळं भिंग जे आहे तर ते भिंग काय होता नसतं, फ्लॅट त्या ठिकाणी होता नसतं, चपटं त्या ठिकाणी होता नसतं. आणि जवळची असणारी जे काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूकडून येणारा जो काही प्रकाश जो आहे तर त्या प्रकाशामुळे काय होताना दिसते, भिंग जे आहे तर ते भिंग त्या ठिकाणी फुगीर त्या ठिकाणी होताना दिसतं. हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. याच्यामुळे त्या फुगीर झाल्यामुळे भिंगाचं नाभी अंतर त्या ठिकाणी काय होताना दिसते, कमी जे आहे तर ते कमी त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की नाभी अंतराच्या आवश्यकतेनुसार बदल करण्याची जी काही भिंगाची असणारी जी काही क्षमता जी आहे तर त्या क्षमतेला पॉवर ऑफ अकोमोडेशन त्या ठिकाणी म्हटलं. समायोजन शक्ती जी आहे तर ती समायोजन शक्ती त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर आपण पाहिलं की सर्वसाधारणपणे निरोगी असणारा जो काही मानवी डोळा जो आहे तर त्या मानवी डोळ्यासाठी निकटतम बिंदू जो आहे तर तो डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतरावर त्या ठिकाणी असतो. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढे आता पेज नंबर 87 वर डू यू नो आहे, तुम्हाला माहित आहे का? द आयबॉल इज अप्रॉक्सिमेटली स्पेरिकल अँड हॅज ए डायमीटर ऑफ अबाउट 2.4 सेंटीमीटर. आपला जो काही मानवी डोळा जो आहे, नेत्रगोल जो आहे तर त्या नेत्रगोलाचा व्यास सुमारे 2.4 सेंटीमीटर त्या ठिकाणी असतो. द वर्किंग ऑफ द लेन्स इन ह्युमन आय इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. मानवी डोळा जो आहे तर त्या मानवी डोळ्यामध्ये असणारा जो काही भिंग जो आहे, लेन्स जो आहे तर त्या भिंगाचं कार्य अतिशय त्या ठिकाणी महत्वाचं असतं. द लेन्स कॅन चेंज इट्स फोकल लेंथ टू ऍडजस्ट अँड सी ऑब्जेक्ट्स ऍट डिफरंट डिस्टन्सेस. आपल्या लक्षात येत असतं की डोळा जो आहे तर त्या डोळ्यामध्ये असणारा जो काही भिंग जो आहे तर तो भिंग काय करताना दिसतो, नाभी अंतर बदलून वेगवेगळ्या अंतरावरील वस्तू जी आहे तर त्या वस्तूशी डोळा काय करताना दिसतो, समायोजन त्या ठिकाणी करताना दिसतो. इन ए रिलॅक्स्ड स्टेट द फोकल लेंथ ऑफ द हेल्दी आय इज 2 सेंटीमीटर. आता काय सांगितले पुढे की निरोगी डोळा असेल, हेल्दी आय म्हणजे निरोगी डोळा, तर निरोगी डोळ्याकरता डोळ्यातील असणारा जो काही स्नायू जो आहे तर तो स्नायू स्थितीला असताना, रिलॅक्स त्या ठिकाणी असताना डोळ्याच्या भिंगाचं नाभी अंतर जे आहे तर ते फक्त किती सांगितलं आपल्याला, 2 सेंटीमीटर त्या ठिकाणी असतं. द अदर फोकस ऑफ द आय इज ऑन द रेटिना. आणि दुसरा असणारा जो काही नाभी बिंदू जो आहे तर तो नाभी बिंदू आपल्याला डोळ्याच्या आतमध्ये असणारी जी काही रेटिना, जिला आपण त्या ठिकाणी पारपटल त्या ठिकाणी म्हटलेले किंवा पटल जे आहे तर त्या पटलावर त्या ठिकाणी तो असतो. पुढे पेज नंबर 88 वर ट्राय धिस करून आपल्याला पाहायला सांगितलंय की ट्राय टू रीड ए बुक कीपिंग इट व्हेरी फार फ्रॉम युअर आईज. काय करायचे, पुस्तक जे आहे तर ते पुस्तक डोळ्यापासून खूप दूरवर त्या ठिकाणी धरायचे आणि खूप दूरवर धरून पुस्तक जे आहे तर ते पुस्तक त्या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलंय ट्राय टू रीड ए बुक कीपिंग ॲट व्हेरी क्लोज टू युअर आय. पुस्तक जे आहे तर ते डोळ्याच्या अगदी जवळ आणून वाचण्याचा प्रयत्न, जवळ, फार जवळ त्या ठिकाणी जायचं. आणि तिसरं आपल्याला सांगितलंय ट्राय टू रीड ए बुक कीपिंग ॲट ए डिस्टन्स ऑफ 45 सेंटीमीटर फ्रॉम युअर आईज.
त्याच्यानंतर पुस्तक जे आहे तर ते पुस्तक काय करायचं आपल्याला डोळ्यापासून सर्वसाधारणपणे 25 सेंटीमीटरला त्या ठिकाणी असेल अशा पद्धतीने धरून वाचण्याचा प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी करायला सांगितलं. ॲट विच टाइम यू सी द अल्फाबेट्स क्लिअरली अँड व्हाय. कोणत्या वेळेला पुस्तकातील अक्षर जे आहे तर ते अक्षर आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतील आणि का दिसतील हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले. पाहत की काय सांगता येईल की आपल्याला माहिती की मिनिमम डिस्टन्स ऑफ द डिस्टिंक्ट व्हिजन दो द फोकल लेंथ ऑफ द आय लेन्स इज ऍडजस्टेबल इट कॅनॉट बी डिक्रीज बिलो ए सर्टन लेवल. आपल्याला माहिती की डोळ्याचे असताना जे काही नाभी अंतर जे आहे तर ते नाभी अंतर ऍडजस्टेबल आहे. आपण कमी जास्त त्या ठिकाणी करू शकतो, परंतु विशिष्ट अशा प्रकारचं असताना ते काही लिमिट जे आहे तर त्या लिमिटपेक्षा त्या ठिकाणी असताना ते काही फोकल लेंथ जे आहे तर ती फोकल लेंथ आपण त्या ठिकाणी कमी जास्त त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि हेन्स इफ अन ऑब्जेक्ट इज केप्ट व्हेरी क्लोज टू द आय इट कॅनॉट बी सीन क्लिअर. पुस्तक जे आहे तर ते पुस्तक आपण फार जवळ त्या ठिकाणी धरलं तर आपण त्या ठिकाणी काय करू शकत नाही, तर ते पुस्तकामधले अक्षर जे आहे तर ते अक्षर त्या ठिकाणी वाचू शकत. फॉर ए नॉर्मल आय the minimum distance from the eye at which the object is kept clearly visible without trace on the eye is called the minimum distance of the distinct vision for the normal human eye. पुस्तक जे आहे तर ते पुस्तक आपण काय केलं 25 सेंटीमीटर अंतरावर तर त्या ठिकाणी जर धरलं तर आपल्या लक्षात येता नसतं की कोणत्या प्रकारचा डोळ्यावर ताण न देता 25 सेंटीमीटरवर जर त्या ठिकाणी अंदाजे पुस्तक जर धरलं तर आपल्याला त्याच्यामधले अक्षर जे आहेत तर ते अक्षर काय होत नसतात स्पष्टपणे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आता याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तर तो डिफेक्ट ऑफ व्हिजन अँड देअर करेक्शन्स. काय पाहिजे डिफेक्ट्स ऑफ व्हिजन, डिफेक्ट्स ऑफ व्हिजन and their corrections पुढे आपल्याला डोळे जे आहेत तर त्या डोळ्यांचे असणारे काही दोष आणि त्याच्यावरचे असणारे काही उपाय जे आहेत तर ते उपाय आपल्याला त्या ठिकाणी करायचे. आता काय सांगितलंय की सम पीपल कॅनॉट सी थिंग्स क्लिअरली due to the loss of the accommodation power of the lens in their eyes. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी डोळ्यांची समायोजन शक्ती त्या ठिकाणी पाहिजे, पॉवर ऑफ अकोमोडेशन त्या ठिकाणी पाहिजे. तर काही लोक जे आहेत तर त्या काही लोकांना डोळ्यातील असणारी काही समायोजन शक्ती जी आहे तर ती समायोजन शक्ती कमी झाल्यामुळे वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू सुस्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत नाही. बिकॉज ऑफ द डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन by the lenses their vision become faint or fuzzy. दोन शब्द आहेत. डोळा जो आहे तर त्या डोळ्यातील अपवर्तन दोषामुळे दृष्टी काय होता नसते फेंट म्हणजे अंधुक त्या ठिकाणी दिसते. त्या दुसरा आपल्याला शब्द आहे फ्युजी, अस्पष्ट अशा प्रकारचं त्या ठिकाणी दिसतं. इन जनरल देअर आर 3 टाइप्स ऑफ रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स. आणि म्हणून सामान्यतः दृष्टी दोष जे आहे तर त्या दृष्टीचे 3 अपवर्तन असणारे जे काही दोष जो आहे तर ते दोष आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. आता पहिला आपल्याला पाहायचा आहे तर तो आहे नियर साइडनेस. काय दिलेले नियर साइडनेस किंवा त्यालाच त्या ठिकाणी दुसरा शब्द आहे मायोपिया. काय शब्द आहे मायोपिया. आता यालाच त्या ठिकाणी लघु दृष्टी नाव नीट लक्षात ठेवा. लघु दृष्टी किंवा दुसरा शब्द आहे निकट दृष्टीता. निकट दृष्टीता अशा प्रकारचं त्याला त्या ठिकाणी नाव आहे. काय आहे डिफेक्टचं नाव नियर साइडनेस और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मायोपिया. आता काय होतं इन दिस केस द आय कॅन सी नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअरली बट द डिस्टन्स ऑब्जेक्ट ॲपियर इनडिस्टिंक्ट. काय सांगितलं हा जो काही दोष जो आहे तर या दोषामध्ये काय सांगितलंय आय कॅन सी नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअरली. आय
can see nearby objects clearly. हा जो काही दोष जो आहे तर त्या दोषाचं नाव नीट लक्षात ठेवा. म्हणजे या दोषामध्ये काय होतं नसते, मानवी डोळा जो आहे तर तो मानवी डोळा काय होता नसतो, जवळच्या वस्तू त्या ठिकाणी व्यवस्थित पाहू शकतो. पुढे काय सांगितलंय, बट द डिस्टन्स ऑब्जेक्ट्स अपियर इनडिस्टिंक्ट. बट डिस्टंट ऑब्जेक्ट्स अपियर काय सांगितलंय, इनडिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट DISTINCT. जवळच्या वस्तू त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतात, पण दूरच्या असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत, डिस्टन्स ऑब्जेक्ट जो आहे तर त्या डिस्टन्स ऑब्जेक्ट त्या ठिकाणी तो स्पष्टपणे त्या ठिकाणी पाहू शकत नाही. येते नियर साइडनेची अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात आला. पुढे दिस मीन्स दॅट द फार पॉइंट ऑफ द आय इज नॉट ॲट इन्फिनिटी बट शिफ्ट्स क्लोजर टू द आय. याचाच अर्थ काय की डोळ्याचा असणारा जो काही दूरबिंदू जो आहे तर तो दूरबिंदू अनंत अंतरावर नसून तो जवळ त्या ठिकाणी असतो. इन नियर साइडनेस द इमेज ऑफ द डिस्टन्स ऑब्जेक्ट फॉर्म्स इन फ्रंट ऑफ द रेटिना. हा जो काही निकट दृष्टीचा असणारा जो काही दोष जो आहे तर त्या दोषामध्ये दूरच्या वस्तूची असणारी काही प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा काय होता नसते, डोळ्यातील दृष्टीपटलाच्या अलीकडे त्या ठिकाणी तयार होता नसते, आकृतीमध्ये आपल्याला दिसते. हा त्या ठिकाणी आपल्याला नियर बाय ऑब्जेक्ट्स कॅन बी सीन क्लिअर, म्हणजे जवळच्या वस्तू ज्या आहेत तर त्या जवळच्या वस्तू त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतात. परंतु आपला प्रॉब्लेम काय आहे, डिस्टन्स ऑब्जेक्ट इनडिस्टिंक्ट, दूरच्या वस्तू मात्र त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसत नाही. मग याची असताना ती काही प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा ही जे काही दृष्टीपटल जे आहे तर त्या दृष्टीपटलाच्या अलीकडेच त्या ठिकाणी पडतात. पडायला कुठं पाहिजे, रेटिनावर. परंतु या ठिकाणी हा जो काही मायोपिक आहे जो आहे तर त्याच्यामध्ये वस्तूची दूरवरच्या असणारे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांची प्रतिमा दृष्टीपटल जे आहे तर त्या दृष्टीपटलाच्या अलीकडेच त्या ठिकाणी काय होता नसते तर त्या ठिकाणी ती तयार होता नसते. पुढे आता देअर आर टू रिझल्ट्स ऑफ दिस डिफेक्ट. हा जो काही दोष जो आहे तर त्या दोषाची दोन कारण आपल्याला दिली. पहिलं कारण दिलेलं आहे द कर्व्हेचर ऑफ द कॉर्निया अँड द आयलेन्स इन्क्रीजेस. पहिलं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल, काय सांगता येईल, द कर्व्हेचर ऑफ द कॉर्निया. म्हटलेले पहिला असणारा जो काही डिफेक्ट जो आहे तर त्या डिफेक्टचे असणारे ते रिझन जे आहे तर ते रिझन्स आपण त्या ठिकाणी पाहतोय. त्याच्यापैकी पहिलं आपल्याला सांगितले द कर्व्हेचर ऑफ द कॉर्निया. सांगितले द कर्व्हेचर ऑफ द कॉर्निया अँड द आयलेट्स इन्क्रीज. बर, काय सांगितलेले की हा जो काही दोष जो आहे तर त्या दोषाची कारण काय की डोळ्यातील असताना ते काही पार पटल जे आहे कॉर्निया, आणि दुसरं आपल्याला सांगितलंय की आयलेन्स नेत्रभिंग यांची असताना जी काही वक्रता जी आहे तर ती वक्रता काय होता नसते तर त्या ठिकाणी ती वाढताना त्या ठिकाणी दिसते. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की डोळ्यामधलं असताना ते काही पार पटल जे आहेत कॉर्निया, आणि दुसरं आपल्याला सांगितलं आयलेन्स म्हणजेच त्या ठिकाणी भिंग जे आहेत नेत्रभिंग जे आहे तर यांची वक्रता जी आहे तर ती वक्रता काय होता नसते वाढताना दिसते. आणि याच्यामुळे काय होता नसते द मसल्स नियर द लेन्स कॅनॉट रिलॅक्स. पुढे आपल्याला सांगितलंय द मसल, सांगितलंय द मसल नियर द लेन्स cannot relax so that the converging power of the lens
of the lens remains large. Remains large. काय आता की आपल्या लक्षात येतं नसते की कॉर्निया म्हणजेच त्या ठिकाणी पारपटल आणि असणार ते काय आयलेन्स नेत्रभिंग यांची वक्रता काय होता नसते, वक्रता त्या ठिकाणी वाढताना दिसते आणि वक्रता वाढल्यामुळे काय होता नसते तर सर्वसाधारणपणे भिंगाची असणारे ते काही स्नायू जे आहेत तर ते स्नायू काय होता नसतात तर त्याची असणारे ते काही कन्व्हर्जिंग पॉवर जे आहेत अभिसारी जी काही शक्ती जी आहे तर ती अभिसारी शक्ती काय होता नसते रिमेन्स लार्ज. तर त्या ठिकाणी ती काय होता नसते तर त्या ठिकाणी ती अभिसारी असणारी जी काही शक्ती जी आहे तर ती शक्ती त्या ठिकाणी वाढताना त्या ठिकाणी दिसते. दुसरं रिझन आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे पहा, द आयबॉल इलॉंगेट्स so that the distance between the lens and the retina increases. दुसरं असताना ते काही रिझन जे आहे तर ते दुसरं रिझन आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरं रिझन काय सांगितलेलं आहे, सेकंड रिझन, द आयबॉल इलॉंगेट्स. द आयबॉल इलॉंगेट्स and the eye lens increases between the lens and the retina increases and the retina increases. सेकंड कारण काय सांगितले सेकंड कारण, द आयबॉल इलॉंगेट्स. पुढे लिहिताना आपली थोडीशी चूक झाली. द आयबॉल इलॉंगेट्स सो दॅट काय सांगितलेले, सो दॅट डिस्टन्स. पुन्हा एक लिहिली, the eyeball elongates so that the distance कशामधलं डिस्टन्स between the lens and retina increases. दुसरं रिझन काय सांगितलेले, द आयबॉल इलॉंगेट्स सो दॅट द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड द रेटिना इन्क्रीज. आता हा जो काही नेत्रपोल जो आहे तर तो नेत्रपोल काय होता नसतो उभट त्या ठिकाणी होताना दिसतो आणि किंवा लांबट त्या ठिकाणी होताना दिसतो. इलॉंगेट्स म्हणजे लांबट त्या ठिकाणी होताना दिसतो आणि लांबट झाल्यामुळं डोळ्याचं असणारे ते काही भिंग काय सांगितलेले लेन्स आय लेन्स डोळ्याचं असणारे ते काही भिंग आणि डोळ्यातलं असताना ते काही पारपटल जे आहे तर यांच्यामधलं असताना ते काही अंतर जे आहे तर ते अंतर काय होताना ते वाढताना त्या ठिकाणी. अशा प्रकारची दोन रिझन तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे, दिस डिफेक्ट कॅन बी करेक्टेड बाय युजिंग स्पेक्टॅकल विथ कॉन्केव्ह लेन्स ऑफ द प्रॉपर फोकल लेंथ. या ठिकाणी असणारे जे काही रेमेडीज जे आहेत, डिफेक्ट जो आहे तर तो डिफेक्ट काय करायचा आपल्याला करेक्ट करायचा. हा करेक्ट करण्यासाठी आपल्याला काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे स्पेक्टॅकल कोणता स्पेक्टॅकल की स्पेक्टॅकल विथ काय सांगितलेले कॉन्केव्ह लेन्स ऑफ प्रॉपर फोकल लेंथ. काय सांगितलेले स्पेक्टॅकल विथ प्रॉपर फोकल लेंथ म्हणजे योग्य नाभिअंतर असलेला जो काही अंतर्गोल असणारा जो काही भिंग जो आहे तर त्या भिंगाचा चष्मा वापरून हा जो काही दोष जो आहे तर त्या दोषाचं निराकरण आपण त्या ठिकाणी करू शकतो. आता काय करता दिसतो हा भिंग पहा पुढे, धिस लेन्स डायव्हर्ज द इन्सिडेंट रे
and these diverted rays can be converged by the lens in the eye to form the image on the retina. तर हा जो काही भिंग या ठिकाणी आपण वापरलेला आहे कॉन्केव्ह लेन्स. हा जो काही भिंग जो आहे तर त्या भिंगामुळे काय होतं नसते, प्रकाश जो आहे तर त्या प्रकाश किरणांचं अपसरण त्या ठिकाणी होता नसते. काय सांगितलेले तर त्या ठिकाणी तो काय करता नसते, डायव्हर्ज रेज जे आहे तर ते डायव्हर्ज रेज काय करता नसतो, कन्व्हर्ज त्या ठिकाणी करता नसतो. अपसरण होऊन तो काय करता नसतो, डोळ्यातली असणारे जे काही भिंग जे आहे तर त्या या ठिकाणी डायव्हर्ज आहे, डायव्हर्ज काय करता नसतो, कन्व्हर्ज करता नसतो, एकत्र त्या ठिकाणी करता नसतो. एकत्र करून बरोबर डोळा जो आहे तर त्या डोळ्यातील भिंगापर्यंत त्या ठिकाणी तो पोचताना दिसतो. द फोकल लेंथ ऑफ द कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह. आपण त्या ठिकाणी शिकलेले आहे की बहिर्वक्र भिंग जो आहे तर त्या बहिर्वक्र भिंगाचे असणारे काही नाभी अंतर जे आहे तर ते कसं असतं, ऋण त्या ठिकाणी असतं. सो ए लेन्स विथ निगेटिव्ह पॉवर इज रिक्वायर्ड फॉर करेक्टिंग द नियर साइडनेस. आणि म्हणून त्या ठिकाणी निकट दृष्टीत असणारा जो काही दोष जो आहे तर त्या दोषाच्या डोळ्यासाठी ऋण शक्तीचा असणारा जो काही चष्मा जो आहे म्हणजे निगेटिव्ह नंबर असणारा जो काही चष्मा जो आहे तर तो चष्म्याचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. पुढे द पॉवर ऑफ द लेन्स इज डिफरंट फॉर डिफरंट आय डिपेंडिंग ऑन द मॅग्निट्यूड ऑफ देअर नियर साइडनेस. दोष जो आहे तर त्या दोषाचं प्रमाण म्हणजे किती जवळचं दिसतंय, किती लांबचं दिसतंय. त्या ठिकाणी आपल्याला लांबचं दिसत नाही म्हणून किती लांब त्या ठिकाणी दिसत नाही, तर त्या दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यांसाठी आंतर्गोल भिंगाची शक्ती जी आहे तर ती शक्ती त्या ठिकाणी वेगवेगळी असते. वेगवेगळ्या नंबरचा चष्मा त्या ठिकाणी आपल्याला वापरावा लागतो. तर याच्यावर 5 मार्कासाठी त्या ठिकाणी क्वेश्चन जे आहे तर ते क्वेश्चन त्या ठिकाणी असतात. आकृती तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी जर काढली तर 2 मार्क. त्याच्यानंतर याची रिझल्ट जे आहे तर ते रिझल्ट सांगितली, रेमेडी सांगितली तर त्याला त्या ठिकाणी 3 मार्क असतात. म्हणजे असे मिळून 5 मार्कासाठी प्रश्न जो आहे तर तो प्रश्न याच्यावर त्या ठिकाणी विचारला जातो. अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी नियर साईड किंवा मायोपॅथी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.